गोरेगाव पश्चिमेकडील लिंक रोडला थेट पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तारित भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। तर पूर्वीच्या प्रवासाला तब्बल 25 मिनिटे लागायची तो प्रवास आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। शनिवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण पार पडलं। तर या पुलाच्या विस्तारित भागाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्ताराचं काम हे पूर्ण झालं असून शनिवारपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। हा पूल गोरेगावच्या पश्चिमेला असलेल्या लिंक रोडला थेट पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडत असल्यामुळे हा पूल अतिशय महत्त्वाचा समजला जातोय। गोरेगाव आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना हा पूल अतिशय महत्त्वाचा, वाहतूक कोंडीपासून दिलासा देणारा ठरणार असं पालिकेचा दावा आहे। आपण सध्या या पुलावर आहोत। खाली असलेला जो मृणालताई गोरे पूल आहे तो 2016 मध्ये बांधण्यात आला होता। तेव्हा तो गोरेगावच्या पश्चिमेला असलेल्या राम मंदिराला थेट पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडतोय। तेव्हाच खरं तर या पुलाची चर्चा होती, मात्र वारंवार टेंडर प्रक्रिया पुढे गेल्यामुळे या पुलासाठी लागणारा अवधी होता तो वाढत गेला आणि आता अखेर 10 वर्षांनंतर का होईना हा पूल बांधून पूर्ण झालेला आहे। जवळपास 750 मीटर लांबीचं हे विस्ताराचं काम आहे। दोन्ही मार्गावरती दुतर्फा अशी मार्गिका असल्याचं आपल्याला दिसून येते। ज्या प्रवासासाठी सुरुवातीला तब्बल पाऊण तास लागायचा तो प्रवास आता अवघ्या 10 मिनिटात पूर्ण होईल असा मुंबई महापालिकेचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।